शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत मागच्या काही दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतर या ठिकाणी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने आंदोलन सुरू आहे आणि त्याच ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या उपोषणाचा आज 19वा दिवस आहे। त्यांची तब्येत खालावत चाललेली आहे। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि जयश्री शेळके दोघे जणी आले आहेत। सुषमाताई आहेत बोलण्यासाठी। ताई, सोनम वांगचुक यांची तुम्ही भेट घेतलेली आहे, काय चर्चा झाली त्यांच्यासोबत? सोनम वांगचुकजींची तब्येत आमच्यासाठी जास्त महत्त्वाची आहे, त्यामुळे आधी डॉक्टरांशी आम्ही त्याच्या संदर्भात बोलत होतो आणि डॉक्टरांनी सांगितलं की त्यांचा बीपी सध्या बऱ्यापैकी वर खाली होत आहे। आत्ता जो आमच्या उपस्थितीत जो बीपी आत्ता चेक केला गेला होता तो ब्लड प्रेशर साधारणतः 105/70 असा होता। श्वास घ्यायला त्यांना थोडासा त्रास होतोय, ते उठून बसू शकत नाहीत। पण त्यांचं असं म्हणणं आहे की माझे थोडेसे व्हायटल सिम्पटम्स जरी इकडे तिकडे असले तरी मेन ऑर्गन फंक्शन आहे, मी आत्ता तरी ठीक आहे। उपोषणाचा 19वा दिवस आहे, पण त्यांचं म्हणणं आहे की 20 तारखेपर्यंत मी तग धरू शकतो। मी एवढीच प्रार्थना करू शकते की या सरकारला थोडा पाजर फुटावा, या सरकारमध्ये थोड्या तरी संवेदना शिल्लक असाव्यात। कारण धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यासाठी आंदोलन उभं आहे हे खरं आहे, तो राजीनामा होईल की नाही हे नंतर बघू, परंतु किमान या आंदोलनस्थळी काय पद्धतीचं वातावरण आहे आणि आत्ता सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती किती नाजूक आहे, किमान म्हणून तरी सरकारने त्यांच्याशी बोलण्याच्या पातळीवर, चर्चा करण्याच्या पातळीवर आलं पाहिजे। पण सरकार मात्र एका अहंकारात जगत आहे, एका मस्तीमध्ये सरकार जगत आहे आणि ती मस्ती येणाऱ्या काळात सरकारला मोठी किंमत त्याची चुकवावी लागेल। ताई, अभिजितने सकाळी सांगितलं की उद्धव ठाकरेंनी या संदर्भात प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती आणि त्यांनी पूर्ण पाठिंबा जो आहे तो दर्शवलेला होता। ते सोनम वांगचुक यांच्याशी 2-3 वेळा फोनवरती देखील बोललेले आहेत। ते या आंदोलनाच्या ठिकाणी येणार आहेत का? कारण तुमच्या पक्षाच्या तुम्ही असाल, अरविंद सावंत, जयश्रीताई तुमच्या पक्षाचे नेते येऊन गेले, पण उद्धव ठाकरे या ठिकाणी दिल्लीमध्ये येणार आहेत का? बघा, मी इथे आले तर माझ्या पक्षाचा निरोप घेऊनच आले। माझ्या पक्षप्रमुखांनी जो निरोप दिला होता की वांगचुक साहेबांची तब्येत आमच्यासाठी जास्त महत्त्वाची आहे आणि वांगचुक साहेबांनी त्या संदर्भाने काळजी स्वतःची घेणं गरजेचं आहे। त्यांची गरज आहे, इथल्या सगळ्या लढ्यांना गरज आहे, त्यांच्या नेतृत्वाची, त्यांच्या आंदोलनाची गरज आहे। हेच सांगण्यासाठी आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो होतो। निश्चितपणे एक स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन उद्धव साहेबांनी या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला, त्याच्यासाठी खास लोकांना आवाहन केलं। आजही आपण बघू शकाल की मनसे प्रमुखांनी सुद्धा एक ट्विट करून इथली सगळी परिस्थिती जी आहे ती मांडण्याचा प्रयत्न केला आहे। याचा अर्थ असा आहे की पक्षीय मतभेद सगळे बाजूला ठेवून सगळे पक्ष या मुद्द्यावर सहमत होत आहेत की सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुकची यांची तब्येत लवकरात लवकर बरी झाली पाहिजे आणि त्यासाठी सरकारने थोडी नमती भूमिका घेतली पाहिजे। 20 तारखेला जो मार्च इथे निघणार आहे त्या मार्चला निश्चितपणे माझ्या पक्षाचे वरिष्ठ नेते इथे उपस्थित असतील। 20 तारीख सोनम वांगचुक यांनी सगळ्या लोकांना सांगितलं की मी माझ्या तब्येतीची काळजी घेतो, पण तुम्ही 20 तारखेच्या मोर्चासाठी या। पक्ष तुम्ही आता जसं म्हणालात तसं पक्ष म्हणजे फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरातील। आता अरविंद केजरीवाल आलेले आहेत, डिंपल यादव काही वेळापूर्वी येऊन गेल्या, काँग्रेसचेही नेते, काही खासदार पर्सनलीमध्ये येऊन गेलेले। हे सगळे येत असताना 20 तारखेच्या मोर्चासाठी पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून आदित्य ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे यांच्यापैकी कोणी येणार आहे का? तुम्ही म्हणालात की तुम्ही परत इथे येणार आहात का 20 तारखेला? मी पुन्हा एकदा सांगते, हा मुद्दा पक्षीय राजकारणाच्या पलीकडचा आहे। हा मुद्दा भारतातल्या युवकांच्या भविष्याशी निगडीत असणारा मुद्दा आहे, त्यामुळे नो डाऊट आम्ही सगळे असणं अपेक्षित आहे। फक्त अडचण काय आहे ती समजून घ्या। मुंबई ते दिल्ली 1200 किलोमीटरचं अंतर आहे, त्यामुळे सगळेच लोक दिल्लीमध्ये उपस्थित राहतील असं नाही। त्यातला मधला मार्ग म्हणून या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी हजारो लोक मुंबईमध्ये आझाद मैदानावर जमत आहेत। 19 तारखेला एक लाक्षणिक उपोषण ज्याच्यामध्ये डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील आणि बॉलिवूडचे अनेक लोक, अतुल कुलकर्णींनी पण या संदर्भाने आज सयाजी शिंदेंनी म्हटलेलं आहे, तर ही सुद्धा सगळी मंडळी या सगळ्या 19च्या आंदोलनामध्ये, पक्ष, संघटना या सगळ्या गोष्टी बाजूला, पण ही सगळी लोक एकत्रित जमत आहेत, हे जास्त महत्त्वाचं आहे। शेवटचा प्रश्न विचारतो, एक राजकीय प्रश्न आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। जयंत पाटील तिथं उपस्थित होते, पण आता अशी माहिती समोर आली आहे या भेटीबद्दल त्यांच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार यांना कुठल्याही पद्धतीची कल्पना नव्हती। मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब या दोनही पक्षाला प्रवक्ते आहेत आणि त्या दोनही पक्षाचे प्रवक्ते त्या संदर्भाने अधिकृतपणे भूमिका मांडू शकतात। त्याबद्दल त्या पक्षाचं काय चाललंय किंवा त्यांचं भाजपसोबत काय चाललंय या सगळ्यांवर बोलण्यासाठी जर त्यांचे प्रवक्ते असतील तर त्यावर मी बोलणं हे फारसं उचित नाही। फक्त एक नक्की की या सगळ्या निमित्ताने जयंत पाटील साहेब त्यांची भेट झाली वगैरे ह्या सगळ्या चर्चा होत्या,
त्यावेळेला आम्हाला एक अपेक्षा की ते त्यांची भूमिका स्पष्ट करतील. बाकी महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते म्हणून या सगळ्यांच्याबद्दल त्यांच्या भूमिकांबद्दल आम्हाला एक विश्वास आहे. बाकी महायुतीत काय चाललंय म्हणजे येड्याची जत्रा आणि पेड्याचा पाऊस त्यावर आम्ही न बोललेलं बरं. एकनाथ शिंदे दिल्लीला येऊन गेले काल. 6 खासदारांना सोबत आले आणि अमित शहांची भेट घेऊन गेले. आता बघा, एक मोठं पाळणाघर चालवायचं आहे म्हटल्यावर सगळी बाळं सोबत आणावी लागतील, सगळी बाळं पुन्हा सोबत घेऊन जावी लागतील. त्यामुळे ते 6 जणांना घेऊन आले, 6 जणांना घेऊन गेले. मला वाटतं आता याच्यात बातमी करण्यासारखं काही नाही आहे. जेव्हा बातमी व्हायची होती तेव्हा झाली. आम्ही तुम्हाला काही बातम्यानंतर देऊ. धन्यवाद ताई, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. या सुषमा अंधारे होत्या आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आमच्या पक्षाकडनं पूर्णपणे पाठिंबा सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आहे आणि त्या अनुषंगानं उद्धव ठाकरे यांनी देखील सोनम वांगचुक यांच्याशी वारंवार बातचीत केल्याचं सुषमा अंधारे यांनी TV9 मराठीशी बोलताना सांगितलं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरा पर्सन विनोद कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.